जोरदार टाळ्या होऊन लावल्या. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी देशमुख साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय आपले उमेदवार श्री निलेश ज्ञानदेव लंके, माननीय अनिलजी देशमुख साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य हेही उपस्थित आहेत. मनपूर्वक त्यांचं स्वागत. विजय निर्धार सभा या निमित्ताने माननीय पवार साहेबांचं स्वागत करूया. पवार साहेब म्हणजे आपली ऊर्जा आहे, आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अनिलजी देशमुख साहेब माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपण स्वागत करूया. महाराष्ट्राची दिल्लीतली बुलंद तोफ माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांचा यानंतर सत्कार करण्याची विनंती करतो. माननीय राजेंद्र दादा फाळके आणि आदरणीय निलेशजी लंके साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांतजी गाडे सर, शहर प्रमुख संभाजीराजे कदम, आदरणीय अंकुरजी काकडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर पुणे, यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य माननीय आमदार श्री रोहित दादा पवार साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण ही सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांना विनंती करेन की आपण आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान करावा. आदरणीय कराळे सर, मी सरांना विनंती करेन की आपण जरा आमच्या सगळ्या नगरकरांना अभिवादन करावं. जोरदार टाळ्यांनी या विदर्भ पुत्राचं आपल्या नगर शहरात स्वागत करूया. मागे जी गर्दी आहे त्यांना विनंती करतो, कृपया आपण मध्ये समोर रिकाम्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये आपण येऊन बसावं ही नम्र विनंती करतो. आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मला आवाज येत नाहीये, सगळ्यांची वज्रमूठ दिसून दे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, महाराष्ट्राची तळपती धारदार लय भारी शरद पवार, शरद पवार. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. माझ्या तमाम मतदार बांधवांनो भगिनींनो, या भ्रष्ट केंद्र सरकारने आमचं दैवत, आमचे साहेब, आमच्या साहेबांवर त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन महाराष्ट्रभर निर्भीडपणे वार करणारे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे शांततेची पदयात्रा
देशभरात काढून वेगळा संदेश देणारे माननीय राहुलजी गांधी, दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा दबाव वाढला. पण आमचे साहेब हे महावादळ आहेत. साहेबांनी सर्वांनी हा ईडीचा, इन्कम टॅक्सचा आणि सर्व दबाव हुडकावून लावले. कारण साहेब नावाचं हे वादळ आहे, कुणालाही नेस्तनाबूत करू शकतं. महावादळ आहे. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं. समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं. और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं. शरद पवार कहते हैं. आणि मोदीजी, तुम्ही मागच्या आठवड्यात आलात, आमच्या साहेबांवर, आमच्या दैवताविषयी बोललात, आत्म्याविषयी बोललात. पण मोदीजी, त्या वाक्याने संबंध महाराष्ट्राला किळस आली आणि आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या काळजाला जखम झाली. कारण आमच्या साहेबांविषयी, दैवतांविषयी तुम्ही बोललात. अहो, हा महाराष्ट्र कसा विसरेल? ती पुण्याची जाहीर सभा अजून सर्वांच्या लक्षात आहे. त्या सभेत आपण म्हणाला होता की शरदराव, आपकी उंगली पकड़कर मैंने कुछ चीजें सीखी है मतलब शिकलात, आमच्या साहेबांकडून शिकलात आणि त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये हुकलात. हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही. आत्माविषयी बोललात तर आमच्या ह्या महाराष्ट्राचं उत्तर ऐका की ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा करून टाकू आम्ही खात्मा. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा करून टाकू आम्ही खात्मा. कारण आमचे साहेबच या महाराष्ट्राचा आहेत खरा आत्मा. या महाराष्ट्राचा आहेत खरा आत्मा. नाही कधी झुकणारा महाविकास आघाडी, नाही कधी झुकणार दिल्लीच्या तख्ताला, कर्रा झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तलवार. गुड. जरा तुमच्या, मला आवाज नाही आला. मराठी अस्मितेची धारदार तळपती तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी. जरा सर्वांनी हात वर करून सांगा, दिल्लीच्या तख्ताला लई भारी. शेवटपर्यंत आवाज येऊ दे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी. दिल्लीच्या तख्ताला लई भारी.